सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा आरोपी मध्य प्रदेशातील मंडलेश्वर येथून जेरबंद करण्यात आलाय। लहबीत येथील रेल्वे पूल येथे फिर्यादी त्यांच्या वडिलांसोबत काम करत होते तेव्हा पाणी पित असताना आरोपी गुलाबसिंग आखाडे याने कोणतेही कारण नसताना फिर्यादीच्या वडिलांना लोखंडी पहारीने मारहाण करण्यास सुरुवात केली। डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने वडील खाली पडले। फिर्यादी त्यांना सोडवायला गेल्यावर आरोपीने फिर्यादीच्या मागेही लोखंडी पहार घेऊन धाव घेतली। नंतर तो तेथून पळून गेला। उपचारादरम्यान फिर्यादीचे वडील दगावल्याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या दिवसापासून आरोपी हा फरार होता। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारे मार्फत तपास करत होते। तपासात आरोपी मध्य प्रदेश राज्य खरगोन जिल्ह्यात लपून राहत असल्याची माहिती मिळाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे पथक मध्य प्रदेशला रवाना झाले। पथकाने 2 दिवस अहोरात्र शोध घेतला। अखेर गुप्त माहितीच्या आधारे ग्राम चोली पोलीस स्टेशन मंडलेश्वर, तालुका महेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपीस ताब्यात घेण्यात आलाय। आरोपी मजकूर गुलाबसिंग आखाडे, वर्ष 40, राहणार भिकनगाव, खरगोन, मध्य प्रदेश, चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे। त्याला पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलाय। ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे यांनी केली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी 2 वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीला पकडल्याने गुन्हे शाखा युनिट 2 च्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे। भारतीय भादवी कलम 302 506 आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता। तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे सर, माननीय डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही अनालिसिस केले आणि अनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस अंमलदार सुपेकर आणि पोलीस अंमलदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आलेला असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिक मध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचे अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता। त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता। त्याचा तपास चालू आहे का मागची पार्श्वभूमी चौकशीचं काम सुरू आहे। वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तपास कामी गेलेलो असतो। तिथे आम्हाला पुष्कळ अडचणी आल्या। दुर्गम भाग होता, गावं होते, छोटे छोटे गाव होते, तिथे अडचणी अशा आल्या का त्याचा चेहरा सुद्धा माहिती नव्हता। तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून तिथल्या बातमीदारांशी, आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री कोण कुठे जातोय त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे। पाठलाग केला त्याचा, तो पळून गेला, परत पळाला, पण आम्ही तपासामध्ये यशस्वी झालेलो आहे। कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून, फोनवर कॉन्टॅक्ट करून, रात्रंदिवस करून याला
आम्हाला यशस्वी करण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे. 2023 मध्ये घडलेला होता. ते नाते संबंधित होते, ते काम करण्यासाठी तिथून इथे आलेले होते. यांनी मारल्यानंतर हा पळून गेल्यानंतर हा गावात एकही दिवस गेला नाही, तेव्हापासून फरार होता. हा वेगवेगळ्या गावांमध्ये काही 2 महिने तिथे 6 महिने तिथे असा राहत होता. त्याच्यामुळे ते भेटणं फार मुश्किल होतं. पण आम्ही त्याला पकडून इथं जमा केलेलं आहे देवळी कॅम्पला. देवळी कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भादवी कलम 302 506 प्रमाणे देवळी कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी याची माहिती काढत होतो. त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी पीएसआय पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वगैरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळी कॅम्प पोलिसांनी ताब्यात दिलेला आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.